हाय सगळ्यांना, कशा आहेत मैत्रिणी? आवाज कमी कर. तर मी आज मार्केटला गेलेली तर भाजी घेऊन आली. आता ही शिमला मिरची अशी ठेवली बा आपण, तर ह्याच्यामध्ये मसाला भरून अशी लपतबी करायची. आणि आता ब्लाऊज पण शिवत होती मी. आज फॉल पण लावायचे मला. आज तर मी अर्ध निम्मा काम केलं पाहिजे, कारण उद्याचं आज नाही, आज गुरुवारी, उद्या शुक्रवारी, शनिवारी संध्याकाळी आम्हाला निघायचे गावाला जायला. नंतर तुम्हाला दाखवते. इथं मेथीची पेंडी आणली 30 रुपयाची. आणि हे घेवडीची शेंग नाही का, ती संक्रांतीला बनवतात ती 20 रुपयाची. ही 30 रुपयाची भाजी. ही शिमला मिरची असं हे करून ठेवली मी, बी काढून ठेवलं आहे आणि धुवायचे अजून. लसूण सोलते आणि छोले आणले, मटकी पण घेऊन आली. आणि इथं बघा पीस आणले, तर ब्लाऊज शिवायचे, आईचे ब्लाऊज शिवणार आहे. तर हे ब्लाऊज पीस आणले बघा. नाही, अस्तर आहे, तुम्हाला दाखवते. 100 रुपयाचं. तर हे ब्लाऊज पीस आहे ना, हे 100 रुपयाचे, 80 सेंटीमीटर. आणि त्याच्यासाठी अस्तर पण आणले. आणि कॉटनचं हे पण, जर अस्तर लावलं ना साध्या कपड्याला, फॅब्रिकला, म्हणजे जे मला शिवायचे साधा ब्लाऊज, तर जास्त दिवस ब्लाऊज टिकतो, खराब होत नाही. तर हा 100 रुपयाचा कपडा आणला आहे मी ब्लाऊजसाठी. असे मी 4 पीस आणलेत आणि अस्तर पण 4 आणले. तर हे आईचे ब्लाऊज शिवणार आहे. आणि इथं काय पिशवी ठेवली, कृतिका घेऊन आली. ते आता बघू, आज कटिंग करते आणि उद्या शिवते. आता बहिणीचे ब्लाऊज 3 झालेत, तुम्हाला दाखवते. वरती ठेवलाय तिथं. वेळ लागतो हा ब्लाऊज शिवायला फुग्यांचा. तर काही नॉड अशी नॉड केली आणि हे बाह्यात अशा तुम्हाला दिसत असं. हा ब्लाऊज झाला आहे शिवून, फुग्यांचा आहे असा मस्त शिवून झाला. वेळ लागतोय पण ब्लाऊजला. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची, मला आहे ना, ही पायपिंग पण जरा जमायला लागली. पहिली मला पायपिंग येत नव्हती. हो का, ही जी पायपिंग आहे ना, तुम्हाला दिसत असेल का, जवळून दाखवते. अशी छान पायपिंग आली. पहिल्यांदाच अशी पायपिंग म्हणजे आली माझी. एवढी पायपिंग चांगली येत नाही, पण मला असं समजायला लागले कशी पायपिंग करायची त्यात. हा, ह्याची पण बघा अशी छान आहे. तर आता हा झाला. आता ती इथं आली ना, मग ब्लाऊज घालून बघेल. ब्लाऊज बघितला ना घालून, म्हणजे फिटिंग समजा ती आता समजा आली नाही इथं, म्हणजे येणार आहे. लग्न आहे आमच्या इथं, मावस बहिणीच्या मुलाचं लग्न आहे मुंबईत. तर ते येणार आहे, तेव्हा फिटिंग करता येईल म्हटलं. ती आल्या, फक्त हुक वगैरे लावूनच ठेवायचं. तर किचनमध्ये तुम्हाला सुद्धा दाखवते. पुढे सगळं संपवलं. आता भात तर मी केलेला होता, भरपूर झाला आहे भात. हा फक्त भाजी करणार आहे, भाजी भाकरीच करणार आहे. तरी काही तर नीट करत होती, सगळा पसाराच असा आहे. आता लपतरी भाजी करते, भाकरी करते, भात आहे. पाणी आमच्याकडे आलं नाही आज, काल रिक्षा आली, पाणी येणार नाही. आता हे पसारा बघा आवडते. पहिला ब्लाऊज शिवून डोळे खराब झाले. तर असं वाटतं झोपतनं उठले का काय. तर बघा, ही शिमला मिरची घेतली धुवून. आणि इथं घेतलं आहे बघा शेंगदाण्याचं कूट, आलं लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर. तर मीठ घेतली, हळद, चटणी. हो का, इथं हे लाल तिखट आहे. आणि हे सगळ्यांना मिक्स करायचं आहे असं, आणि ह्याच्यामध्ये भरायचं आहे शिमला मिरचीमध्ये. तर हे आपण भरून घेऊया. हे सगळं एकजीव करून घेते आणि ह्याच्यात भरते. तर बघा, शिमला मिरची अशी भरून घेतली आहे.
आणि आता ह्याच्यामध्ये तेल ओतले मी. ह्याच्यात आहे ना मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा. तर हा कढीपत्ता घेतला आहे मी. कढीपत्ता मोहरी टाकली मी आणि हे लगेच थोडंसं पाणी ओतायचं एवढं बघा. आणि ते जरा तेलामध्ये तळून घेते. अशी भाजली ना का अशी दाखवते अशी छान खरपूस लागते शिमला मिरची खायला. थोडंसं वतणारे म्हणजे लपतबं करणारे, कारण ह्यांना भातावर लागतं ना त्याच्यामुळे. नाही तर पाणी नसतं ओतलं असं सुक्कं बनवलं. ह्यांना सुक्कं नाही जमत, कारण सकाळी डब्याला सुक्की भाजी नेतात ना, त्यामुळे संध्याकाळी पातळ भाजीच लागते त्यांना, सुक्की नाही आवडत. काही अशी भाजी झाली बघा, सुक्की झाली. माझं फोनवर बोलत होती ती जरा पाणी साठलं, पण अशी छान झाली आहे. आता इकडे भाकरी टाकायला घेतल्यात. गॅसवर तवा ठेवलाय. पाणी गरम करायचंय, कारण पीठ जरा जास्त दिवसाचं आहे ना, पाणी ओतून करणार आहे भाकरी. तर या जेवायला बघा, मेथीची भाजी, शिमला मिरची, भाकरी आणि इथं भात आहे. आणि इथं ही मटकी आहे. मी म्हणजे भाजी शिल्लक राहिलेली होती ती तव्यात जरा कडक केली, ती अशी मस्त खरपूस झाली, छान लागते खायला. तर या जेवायला सगळ्यांनी.